हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आज सकाळी उठले आणि पहिले तर पप्पांना आणि यांना चहा बनवून दिली. त्यानंतर लगेच कणिक मळायला घेतली आणि आज मला वांग्याचं भरीत करायचं होतं, तर वांगी भाजून घेतले आणि वांगी भाजत असतानाच मी त्याची पूर्ण तयारी करून दिली. तर आज मी त्यात कांद्याची पात, मेथी, टोमॅटो यूज केला होता, तर त्याची सर्व तयारी करून ठेवली. आणि मग भरताचे वांगे भाजणं झाले होते, तर त्याला शिलून घेतलं आणि तेवढ्यातच पाहुणे आले. तर काय, मग आता पाहुण्यांसाठी मला पोहे करायचे होते, तर हे बोलले की चल मी तुला हेल्प करतो. त्यांनी मला मिरच्या चिरून दिल्या आणि लगेच मी पोहे करायला घेतले. पोहे दिले आणि तेवढ्याच वेळात मग म्हटलं चला आता चहा पण करून घेते. चहा ठेवला होता, तर माझ्याकडे असा वेळ होता, तर लगेच भांडे आवरून घेतले आणि पाहुण्यांना चहा दिला. मग मस्त पाहुण्यांसोबत गप्पा मारत बसले. तर पाहुणे दुसरे कोणीच नव्हते, तर माझ्या आत्या, ताई, जीजू, मामा हे सर्व आले होते. मग हे गेल्यावर लगेच स्वयंपाकाला घेतलं, कारण स्वयंपाकाला खूप वेळ झाला होता. पण मी भरताची तयारी आधीच करून ठेवली होती. तर लगेच भरीत फोडणी टाकलं आणि मग पटकन पोळ्या करून घेतल्या. नंतर ना भांडे खूप जमा झाले होते, तर म्हटलं चला आधी भांडे आवरून घेते. तर भांडे घासून घेतले आणि लगेच मग किचनचा ओटा आवरायला घेतला, स्वच्छ घासून घेतला. मग काय पाण्याने धुवून मस्त पाणी वगैरे काढून घेतलं, पुसून घेतला. नंतर ना काय होतं ना, किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक करतो ना, तेव्हा खूप जास्त कचरा होऊन जातो. मग पटकन झाडायला घेतलं, सर्व स्वच्छ झाडून घेतलं, पोछा वगैरे मारला आणि मग निवांत 5-10 मिनटं बसले आणि पाणी घेतलं, कारण सकाळपासून पाणी प्यायला वेळच मिळत नाही. नंतर लगेच अण्णांचं जेवण आवरलं आणि मग काय आम्ही पण जेवायला बसलो. हे दुपारी लेट आले होते, आज तर थोडंसं लेटच जेवण झालं. मग काय जेवण केलं आणि परत जेवणाचे वगैरे भांडे निघाले होते, ते आवरून घेतले, घासून घेतले, सर्व आवरलं आणि मग म्हटलं चला आता थोडासा आराम करायचा. तर काय आज आराम करता करता अशी झोप लागली की चक्क 6:30लाच जाग आला. मग काय पटकन उठले, सर्व आवरलं आणि खाली आले, कारण माझी रूम ना वरती आहे, त्याच्यामुळे पटकन आले आणि लगेच मग मस्त कॉफी बनवून घेतली. आणि आज ना मला पप्पाकडे जेवायला जायचं होतं, तर काय आवरलं आणि लगेच पप्पाकडे जेवायला आले आणि जेवता जेवता खूप गप्पा मारल्या. नंतर ना आज हा नवीन पाहुणा आला होता मम्मीकडे, एवढा गोड होता ना की त्याला सोडावंसंच वाटत नव्हतं. याच्याशी खेळले, मग यांनी पान आणलं तर पान वगैरे खाल्लं, पण मी पान खात नाही म्हणून माझ्यासाठी यांनी मसाला आणला होता. तर काय असा होता माझा आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.